जगद्व्यापिनीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं श्री भगवान पांडुरंग परमात्म्याच्या व इतर सर्व संतांच्या अलौकिक हेतुकी अशा कृपेनं आपण संस्कृत तत्वकौमुदी या ग्रंथास अनुसरून व्याकरणाचा विचार करत आहोत। त्यामध्ये आतापर्यंत आपण अजंत पुल्लिंग अजंत स्त्रीलिंग या दोन प्रकरणाचा विचार पाहिला। आता इथून पुढे अजंत नपुसकलिंग, आता लक्ष दे बाबा, इथून पुढे नवीन सुरू आहे प्रकरण, आता तयार झालं पाहिजे, मागचं शिकतोयस ना। यामध्ये अजंत नपुसकलिंग याचा आपण विचार करणार आणि यामध्ये थोडेफार कमी जास्त अधिकपणा असणारच आहे। पण पहा, आकारांतापासून आरंभ होणार, अ आ इ ई उ ऊ असे जे काही क्रम असेल स्वरांचा, यापासून आरंभ होऊन आपले अजंतच शब्द आपण पाहणार आहोत। त्यामध्ये पहिला अ आहे, अकारांत शब्द, ज्याच्या शेवटी अ असेल त्याला काय म्हणायचं? अकारांत। पहा मग आता अकारांत नपुसकलिंग, टाईट बसा, सावध, बेसावध नाही, संपूर्ण सावध। शब्द आहे ज्ञान, ज्ञान शब्द आहे, अन्यही आहेत, वनही आहे, पण नकोय, आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावं, आहे की नाही? ज्ञान हे परमात्म्याचं नाव आहे एक, म्हणजे जेणेकरून आपल्याला साधना घडावी असेच शब्द आपण बहुधा घेण्याचा प्रयास करणार आहोत। आता ज्ञान शब्द आहे, ज्ञान या शब्दाची कृतधित समासाश्च या सूत्राने प्रातिपदिक संज्ञा होते। कोणत्या सूत्रानं? कृतधित समासाश्च या सूत्राने कशाची प्रातिपदिक संज्ञा होते? ज्ञान शब्दाची प्रातिपदिक संज्ञा होते। प्रातिपदिक संज्ञा झाल्यानंतर ज्या ज्या शब्दाची प्रातिपदिक संज्ञा होते त्यापुढे सु इत्यादी प्रत्यय आणण्याकरिता कोणतं सूत्र येतं? ज्ञाप प्रातिपदिकात, ज्ञाप प्रातिपदिकात, ज्ञाप प्रातिपदिकात ज्ञंतात आबंतात प्रातिपदिकाच्या परे स्वादय प्रत्यय स्यु। मग आता यांच्या पुढे सु इत्यादी प्रत्यय येतात, त्यामध्ये द्वेकयोर द्विवचन एकवचने या सूत्राने एकत्व विवक्षेमध्ये एक वचन येते। द्वेकयोर द्विवचन एकवचने या सूत्राने काय आला? सु आला, तेव्हा स्थिती झाली ज्ञानसु। ज्ञानसु अशी स्थिती झाल्यानंतर आपले मागचे सूत्र येणार होते, पण या सूच्या ठिकाणी अम आदेश करण्याकरता सूत्र येत आहे अतोम, 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 अतुंगात क्लीबात स्वमोरम स्यात्, अतुंगात क्लीबात
अतोंगात क्लीबात अतोंगात क्लीबात स्वमोरम स्यात् स्वमोरम स्यात् अतोंगात क्लीबात स्वमोरम स्यात् पहा आकारांत नपुंसक अंगापासून पुढे कोणता अत माने अकारांत क्लीब माने नपुंसक नपुंसक किंवा असं करू आपण अंग संज्ञा करूया अंग संज्ञक झालं अकारांत नपुंसक शब्दापासून पुढे शब्दापासून पुढील कोण बुवा सु आणि समूह षष्ठी द्विवचन स्व आणि अमच्या ठिकाणी काय हो अम हो सुच्या ठिकाणी अम हो आणि अमच्या ठिकाणी सुद्धा काय हो अम हो दोघांच्याही ठिकाणी अम आदेश होईल सुही हटेल आणि अमही हटेल आणि दोघांच्या ठिकाणी काय होईल अम आता पहा अंग संज्ञक आकारांत नपुंसक शब्दापासून पुढील सु आणि अमच्या ठिकाणी काय हो अम हो मग आता इथे पुढे काय आहे सु आहे की नाही मग सुला काय झाला अम तेव्हा काय स्थिती झाली ज्ञान अम झालं ज्ञान अम अशी स्थिती झाल्यानंतर पुढे सूत्र येतं अमिपूर्व अमिपूर्व या सूत्राने पूर्वरूप झाला म्हणजे पुढचा अ मागच्या अ मध्ये मिळून गेला तेव्हा काय रूप झाला ज्ञानम आलं लक्षात ज्ञानम असं रूप सिद्ध होतं द्विवचनामध्ये ज्ञानधन औ अशी स्थिती आली ज्ञानधन औ अशा स्थितीमध्ये इति स्थितौ आहे की नाही या स्थितीमध्ये सूत्र येत आहे नपुंसकाच 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 क्लीबात परस्यंगः शीशात बोला क्लीबात क्लीबात परस्यंगः क्लीबात परस्यंगः शीस्यात् क्लीबात परस्यंगः शीशात नपुंसका पुढील औच्या औंगच्या ठिकाणी शी हो मग कोणताही नपुंसक शब्द असेल त्या नपुंसका पुढील औंगच्या ठिकाणी काय करायचा शी औंग इति औकार विभक्ती हे संज्ञा भाग गेलं की नाही स्त्रीलिंगामध्ये औ हे औंग हे औकार विभक्तीचं नाव आहे म्हणजे औ आणि औट हे दोन्ही ग्रहण करायचे त्या दोन्ही औच्या ठिकाणी शी होईल मग आता प्रस्तुत औच्या ठिकाणी शी आदेश केला असता ज्ञान शी अशी स्थिती होते बरोबर की नाही हां औ ज्ञानशी अशी स्थिती झाली या स्थितीमध्ये शी घटक कोण
शकार त्याची लशक्व तद्धिते या सूत्राने इत संज्ञा होते. तस्य लोपः या सूत्राने लोप होतो. तेव्हा काय राहतं बुवा ज्ञान ई. ज्ञान ई राहिलं. आता या स्थितीमध्ये मग आपल्याला एक शंका येते की शंका काय निर्धार आपला सूत्र मागे पाहिलं सुडनपुंसकस्य काय सांगितलं होतं स्व आहे ना काय सांगितलं अक्लिबस्य मग अर्थात नपुंसक भिन्नस्य नपुंसक भिन्न म्हणजे पुल्लिंग आणि स्त्रीलिंगाचे जे काही सु इत्यादी 5 वचनं आहेत त्यांची सर्वनामस्थान संज्ञा हो आणि नपुंसक लिंगाचे जे प्रत्यय आहेत त्यांची सर्वनामस्थान संज्ञा होत नाही. हे पहिलं आपण ऐकलंही. मग या शब्दांची सर्वनामस्थान संज्ञा होणार नाही. आता यांची जर सर्वनामस्थान संज्ञा होत नसेल तर यचिभम आणि स्वादिश्व सर्वनामस्थाने हे 2 सूत्र लागतील. हलादी प्रत्यय पुढे आले तर स्वादिश्व सर्वनामस्थाने या सूत्राने पदसंज्ञा होईल आणि स्वरादी प्रत्यय पुढे आले तर याची भमन काय होईल भसंज्ञा होईल. मग सुडनपुंसकस्य या सूत्राने याची सर्वनामस्थान संज्ञा नाही म्हणून याची भम या सूत्राने मागील ज्ञान शब्दाची भसंज्ञा होते. काय होते मागील ज्ञान शब्दाची भसंज्ञा होईल. काय होईल भसंज्ञा झाल्यानंतर लिहिले बा भसंज्ञायाम लिहिले की नाही. मग सूत्र येतात कारण कोणाची भसंज्ञा झाली बा ज्ञान शब्दाची. कोणाची ज्ञान शब्दाची भसंज्ञा झाली. ते तुम्ही मग भसंज्ञा झाल्यानंतर सूत्र येत आहे यस्येतिचम 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 यस्येतिचम. हे काय सांगतंय भस्ये वर्णावरणयोर लोपः इकारे तद्धिते च परे. भस्ये वर्णावरणयोर भस्ये वर्णावरणयोर भस्ये वर्णावरणयोर लोपो लोप इकारे तद्धिते च परे तद्धिते च परे. भस्ये वर्णावरणयोर लोपः भस्ये वर्णावरणयो इथंच बसवतो. भस्ये वर्णावरणयोर लोप इकारे तद्धिते च परे. पाहता अर्थ काय होईल भ संज्ञकच्या ई वर्णाचा आणि अ वर्णाचा लोप होवो कधी बा इकार आणि तद्धित पुढे असेल तर तद्धित
पुढे असेल तर काय का पुढे असेल तर इकार आणि तद्धित पुढे असला तर भसंज्ञक इकारा भसंज्ञक ईचा ई वर्णाचा आणि भसंज्ञक अवर्णाचा लोप ईचा सुद्धा लोप होईल आणि अचा सुद्धा लोप होईल. मग आता पहा ई पुढे आहे आणि इथे अ आहे तर मग काय झाला अचा लोप प्राप्त झाला. कोणाचा लोप प्राप्त झाला अचा लोप प्राप्त झाला की नाही इथे अलोपी प्राप्त ठीक. वार्तिक आलं अवंगश्याम प्रतिषेधो वाच्यः अवंगश्याम प्रतिषेधो वाच्यः अवंगश्याम प्रतिषेधो वाच्यः अवंगश्याम प्रतिषेधो वाच्यः अवंगश्याम प्रतिषेधो वाच्यः. मग काय झाला अवंग पहा अवंगश्याम म्हणजे अवंगपासून म्हणजे अवंगच्या ठिकाणी होणारा आदेश श्याम पुढे शी पुढे असेल तर पहा औच्या ठिकाणी होणारा आदेश इथं औच्या ठिकाणी शी झालं की नाही मग औच्या ठिकाणी होणारा आदेश शी पुढे असेल तर श्याम सप्तमी आहे शी पुढे असेल तर काय करायचं ई वर्णाच्या आणि अ वर्णाच्या लोपाचा निषेध करावा. निषेध म्हणावा करावा निषेध म्हणावा आहे की नाही. म्हणजे जर औच्या ठिकाणी होणारा आदेश शी तर औच्या ठिकाणी होणारा आदेश हा शी आहे तो पुढे असेल तर ई वर्णाच्या लोपाचा आणि अवर्णाच्या लोपाचा निषेध व्हावा. निषेध म्हणावा म्हणजे त्यांचा लोप होणार नाही. मग ज्ञान ई असंच राहिल्यावर कोणतं सूत्र लागेल आदगुण आहे ना. ज्ञान ई इथे आदगुण या सूत्रानं काय होईल गुण आणि काय रूप सिद्ध होईल ज्ञाने. आलं लक्षात. वा लवकर विद्वान झाले तुम्ही. बहुवचन ज्ञानधन काय येईल पुढे जस ज्ञानधन जस या स्थितीमध्ये एक सूत्र येते पहा ज्ञानधन जस इति स्थितौ सूत्रमागच्छति जशोषिः 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 जशोषि 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 क्लीबाद अनयोः जशोषि स्यात् 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 क्लीबाद अनयोः जशोषि स्यात्. क्लीबाद है ना नपुंसिका पुढील या जस आणि शसच्या ठिकाणी शी हो. नपुंसका पुढील कोण बा या जश आणि कोणाच्या ठिकाणी
शसच्या ठिकाणी काय हो शी आदेश हो. नपुंसकापुढील या जश आणि शसच्या ठिकाणी शी आदेश होईल. मग आता झालं ज्ञान शी. काय स्थिती झाली? ज्ञान शी. ज्ञान झालं, लक्षात आलं का नाही? हे ना हे ना जसच आहे, परंतु स आणि श पुढे आलं. स्तोश्चोनाश्चो संधी झाली ना बाबा जोडल्यावर, म्हणून ते श झालं है ना. सच्या ठिकाणी श. काय गडबड आहे का आमचं? किम नाही तर नाही तर जस असते, स असते. ते लेखन काले आहोत, अत्र जस असते. जस आणि शस. जस आणि शसच्या ठिकाणी काय हो शी आदेश हो. तरी ज्ञानशी इति अस्याम अवस्थायां पुनरेकं सूत्रम् आगच्छति. शी सर्वनामस्थानं 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 शी इति एतत् सर्वनामस्थानसंज्ञं स्यात्. बोला शी इत्येतत् शी इत्येतत् सर्वनामस्थानसंज्ञं स्यात्. शी इत्येतत् सर्वनामस्थानसंज्ञं स्यात्. शी इत्येतत् सर्वनामस्थानसंज्ञं स्यात्. शी हा सर्वनाम स्थान संज्ञक हो. पाहता आपल्याला नपुंसकलिकामध्ये कोणाचीच सर्वनामस्थान संज्ञा होत नव्हती, परंतु यानं काय या सूत्रानं सांगितलं शीची मात्र सर्वनामस्थान संज्ञा होईल. तो कोणताही असो, प्रथमेचा असो अथवा द्वितीयेचा असो, आहे की नाही. मग आता शी झालेला जस आणि शस यांच्या ठिकाणी आदेश झालेला शी, त्याची काय संज्ञा होईल? सर्वनामस्थान संज्ञा होईन यार तुझ्याकडे. हा संज्ञक हो. मग शीची काय संज्ञा झाली? मग ज्ञान शीच्या शची लशक व तद्धिते या सूत्रानं काय झाली? हीच संज्ञा. आणि तस लोप या सूत्राने लोप झाला असता काय रूप बनतं? काय होतं? ज्ञानई अशी स्थिती झाली, आहे की नाही. ज्ञानई अशी स्थिती झाल्यानंतर या ठिकाणी एक सूत्र येत आहे. काही सर्वनामस्थान संज्ञा झाली, त्याचं काम काय ते सांगण्याकरता सूत्र आलं. नपुंसकस्य झलचः नपुंसकस्य झलचः नपुंसकस्य झलचः नपुंसकस्य झलचः नपुंसकस्य झलचः जलन्तस्याजन्तस्य च नुमागमस्यात् सर्वनामस्थाने परे. कोणाचा? जलन्तस्याजन तस्य च नुमागमस्यात् सर्वनामस्थाने परे.
काय आला? सर्वनामस्थान पुढे असेल तर जलंत आणि पाहता करूया अर्थ. जलंत, जलमध्ये जमतं ना, किती वर्ण येतात? हां, जलंत आणि अजंत. अजंत अर्थात स्वरांत. जलंत आणि अजंताला काय आगम हो? नुम आगम हो व कधी? सर्वनामस्थान पुढे असेल तर. सर्वनामस्थान पुढे असेल तर. मग आता पहा, आपल्या इथं कोणाकोणाला नोमागम व्हावा? जलंत शब्दाला आणि अजंत शब्दाला. काय आगम करायचा? नोम. कधी? सर्वनामस्थान पुढे असेल तर. आपण चालूया ज्ञानकडे. ज्ञान शब्द जलंत आहे का? नाही, अ शेवटी आहे. म्हणजे कसा झाला? अजंत. अजंत आहे, कारण की सध्याला आपण अजंत शब्दाचाच विचार करत आहोत. मग कसा शब्द आहे हा? अजंत. अजंत आहे, त्याला काय आगम होईल? नोम आगम होईल. पुढे काय असेल तर सर्वनामस्थान, आणि पुढे सर्वनामस्थान शी आहे, म्हणून काय आगम प्राप्त झाला? नुम. आता नुम करायचं आहे, परंतु नुममधील मची हलंत्यम या सूत्राने हित संज्ञा होते. तसेच नुममधील ऊची उपदेशे जनुनासिक हित या सूत्राने हित संज्ञा होते, आणि त्या दोघांचा तस्य लोप या सूत्राने लोप होतो. मग काय राहतो? न. काय राहतो? न हा आगम आपल्याला ज्ञानाला करायचा आहे. मग तो आगम कुठे करावा, कुठे होईल याचा काहीच निर्णय नाही, आहे की नाही? एक सूत्र घेणार आहे, याचा निर्णय नाही कुठे आगम करावा. त्याकरिता निर्णयाकरिता एक सूत्र येत आहे, अंतिम पहा. मिदचोन्त्यात् परः. मिदचोन्त्यात् परः. मिदचोन्त्यात् परः. मिदचोन्त्यात् परः. मिदचोन्त्यात् परः. मिदचोन्त्यात् परः. अच मध्ये योन्त्यस् तस्मात् परः तस्यैवान्तावयोमित् स्यात्. अच मध्ये योन्त्यः. अच मध्ये योन्त्यः तस्मात् परः. अच मध्ये योन्त्य तस्मात् परः तस्यैवान्तावयवो. तस्यैवान्तावयवो मित् स्यात्. तस्यैवान्तावयवो मित् स्यात्. आचाम मध्ये. आचाम म्हणजे स्वरांमध्ये जो अंतिम स्वर, स्वरामध्ये जो अंतिम स्वर, त्यापासून पर म्हणजे पुढे, तस्य एव म्हणजे त्याचाच, अंतावयव म्हणजे अंतिम अवयव, मित आगम हो. पहा, ही परिभाषा आहे. सांगतात की स्वरामध्ये जो अंतिम स्वर. आता चला बरं, एवढंच पाहणार आहे आपण. ज्ञान इथं किती स्वर आहेत? 2. कोणकोणता? आ आणि अ. स्वरामध्ये जो अंतिम स्वर कोण? अ. त्याच्या पुढे म्हणजे अच्या पुढे त्याचाच
म्हणजे अचाच अवयव काय हो, मित हो, मित आगम. मित आगम कोण आहे, नुम. मग तो कोणाच्या पुढे होईल, नच्या पुढे न आगम झाला आणि प्रत्यय पुढे आहे ई. ज्ञानन ई. काय झालं, ज्ञानन ई. आणि आता पुढे प्रत्यय असं कोणतं नाव, कोणता प्रत्यय आहे, सर्वनामस्थान. आणि ह्या काय आहे, नकारांत. त्याची उपदा कोण आहे, अ. मग कोणचं त्रिल, सर्वनामस्थानेच्या संबुद्धौ. सर्वनाम स्थाने च्या संबुद्धौ. याने काय होईल, उपधेला दीर्घ होईल आणि काय रूप सिद्ध झालं, ज्ञानानी. आणि जशी प्रथमा तशीच द्वितीया. चला मग, ज्ञानम ज्ञाने ज्ञानाने द्वितीया. आणि तृतीयेपासून सप्तमीपर्यंत पुल्लिंगाप्रमाणे. चालवा मग, ज्ञानम ज्ञानेन ज्ञानाभ्याम ज्ञानैः तृतीया. ज्ञानाय ज्ञानाभ्याम ज्ञानेभ्यः चतुर्थी. ज्ञानात् ज्ञानाभ्याम ज्ञानेभ्यः पंचमी. ज्ञानस्य ज्ञानयोः ज्ञाने ज्ञानयोः ज्ञानेषु सप्तमी. आहे की नाही. थांबा की मी आणखी राहिलोय बरं का. अशी स्थिती झाली आणि अशी स्थिती झाल्यानंतर इथे राहिले सगळं करायचं. आता काय झालं, ज्ञान संबोधन आलं अम. सुच्या ठिकाणी काय झाला, अम झाला ना. आणि आम्ही पूर्वानं काय केलं, पूर्वरूप केलं. तर काय झालं, ज्ञानम. काय झाला, ज्ञानम. म्हणजे ज्ञान आणि अ हे एक झाले. या अवस्थेमध्ये मग आता इथे कारण की हा अपूर्वरूप झाला आहे. अ कसं झालं आहे, आम्ही पूर्वरूप म्हणजे अ राहिला नाही तिथे, बस मागचा ज्ञान राहिला आहे. अमचा अ राहिला नाही, तो पूर्वरूप झाला, त्याच्यात मिळून गेला, त्याचं स्वतःचं अस्तित्व राहिलं नाही. म्हणजे हा काय झाला, ज्ञान. हे ज्ञान अकारांतर ह्रस्व अंग झालं आहे नाही. आणि त्याच्या पुढे काय आहे, म. कोणाचा आहे, संबोधनाचा. मग आता ह्रस्व झाला ज्ञान, संबोधनाचा हलंत म आला पुढे, म्हणून सूत्र आलं एंग ह्रस्वात संबुद्धे. कोणता, एंग ह्रस्वात संबुद्धे. हे ते काय सांगतंय, ह्रस्वंतात एंगंतांगात परस्य है ना चांगात तल्लुप्य ते संबोधेशेत. मग आता अंग काय झाला, ज्ञान. पूर्वरूप झाला म्हणून बरं का, ज्ञानपर्यंत अंग झाला. आणि त्याच्या पुढे संबोधाचं हल आहे मो. आणि त्याचा काय होईल, लोप. आणि लोप झाल्यानंतर वाचेल ज्ञान. मग रूप झालं हे ज्ञान. आणि बाकी हे ज्ञाने हे ज्ञानाने प्रथमेप्रमाणे. लक्षात ठेवा बरं का. या प्रकारे ज्ञान शब्दाचा संपूर्ण विचार तुमच्यापुढे उपस्थित झाला. बाकी विचार नंतर. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. ओम शांती शांती शांती.